कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. कार्यकर्ता माझ्या शेजारी बसलाय. करण ऑस्ट्रेलियाच्या कॉन्सर्टला गेला होता आणि मला एक विचारायचं, ही जी रग आहे ना, ही पेशंट सारखी का वाटते कायमच? अरे पेशंट सारखी वाटते, डे 1 पासून पेशंट सारखीच वाटू राहिली. असू दे, काय अडचण नाही. कर्म करायला चाललोय, कर्म करायला जावंच लागेल. आता काल होती सुट्टी, आता जावं लागेल. जसं की तुम्हाला माहितीच आहे, जर बघितलं असेल मागचं व्लॉग, तर जाऊयात आपण आता पुढच्या कामाला. जाऊ का? भाऊच आता पाय दुखू राहिले बिचारायचे, म्हणून ते सिकलीवर एक जण जाणार आहे आमचा घरी, तर जाऊ दे. त्याला पण मिस करू आपण. घेऊ त्याचा संध्याकाळी इंटरव्ह्यू. भूक लागली, म्हणलं पीजीवर तसं काही चांगलं नव्हतं, म्हणलं चला इथं नाश्ता करू. जरा इच्छा झाली आज पोहे खायची, तर पोहे वगैरे खाऊ आणि जाऊयात पुढं. हे आमच्या कार्यकर्त्यांनी झाड लावले. कशाचं माहिती आहे का? कशाचं? याचं झाड आहे, चहा मध्ये आपण टाकतो चहा. काय ते कसं येऊ चष्मा बिस्मा एकदम टाकाटक मध्ये. चल सांग नाव, सांग आपण. माझाच भाऊ आहे म्हणा. थांब ना, तुम्हाला दोघांना दाखवतो ना डायरेक्ट सिमिलर चेहरे. याला कोणती याचा माझा चेहरा सिमिलर वाटतो काय माहिती? असा विषय आहे का? अंडाकृती. ओके ठीक आहे, त्याच्यामुळे भाऊ म्हणतो का? या बोलू दाखव, फक्त तोंड दाखव. AIML वाले लोक आहे, फ्युचर आहे ते. एक गोष्ट आणली, पैपाचा जो गॅप आहे का ते चिटकवायला, आणि पार्ट टाइम आता ते जो काम करतोय बघा. काय करतोय दाखव हर्ष, व्हॉट आर यू डुईंग देअर? यो काय करू राहिलाय यो, आणि काय आणलंय बघू दाखव. चल प्रेक्षक काय आणलंय? ए राहू दे, करतील ते व्यवस्थित. तोडून ठेवशी नाही उद्याच्या सकाळच्या आंघोळीचा विषय करशील भाऊ. अरे सकाळच्या आंघोळीचा विषय करशील नको नाही, सकाळच्या आंघोळीचा विषय करशील नको ना. आता हे लावायचं म्हणते, पण त्याला ते पूर्ण खोलावं लागेल. मेहनतीचे काम असतं भाऊ ते. असं काय असं नसतं ते लगेच 2 मिनिटात केलं झालं. त्याला उभा राहावं लागेल तुला वरती. हा तुझी हाईट पडणार नाही. ठीक आहे माझे भाऊ बोलू का? हे मीच नीट केलंय म्हणून आंघोळी पाणी येते आपल्या शावर मित्र. समजलं का? ट्रेड घे तू, काय अडचण नाही. आणि हाईट बघा ना किती जास्त यायची पोरायला. पाय खाली घे, पाय खाली घे. नाही दिसतंय रे. गेलाय हे खेळायला बॅडमिंटन. मोर पोहोचला का? 10:30 पोहोचला का? मी कॉलच नाही केला, कॉल करू लागेल. आणि मला सांग, करण ऑस्ट्रेलियाचा कसा होता कॉन्सर्ट? एक नंबर. हा, एक नंबर. याला सुचलं नाही. पोर रूममेट आहेत आपले. रूममेट बस. अरे बोलताय ना मला आता. मला म्हणलंच नाही ते, खोटं नको बोलू, काही पण नको ताड्या. विचारलं होतं. बट ठीक आहे, आलाय का? कधी विचारलं? विचारलं होतं का? नाही 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 नाही, मला नाही विचारलं शेट. मला विचारलेलंच नाहीये शेट. लक्षात करून देईन. नाही 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 नाही, दे कधी पण दे, काय विषय नाही. ते सोड, ते कसं होतं ते सांग. बाकी एक नंबर मस्त. काय फिलिंग असते व्हिडिओ मध्ये बघायची आणि रिअल मध्ये बघायची? ती वाईबच वेगळी असते. का तेच विचारतोय. वाईब बीम नाही का? असं काय वेगळं असतं? काय वेगळं असं? हा? लई लोक असतात, स्पीकर वगैरे असतो हा. समोरील, म्हणजे लाईव्ह मध्ये. असं रिअल टाइम काय वाटतं तुला त्याच्यात? असं म्हणजे समजा जर तू येत जर मोबाईल मध्ये बघितलं असतं काय वाटलं असतं? ते वाईब नाही येत ना तेवढी, म्हणजे एवढा हे. कारण की तो तसं विले लांबून होता ना, तो मरणाचा लांब होता ते तसं. लई लोक होते. हा, मग कसं मग नेमकी मेन फील काय? मेन फील काय? मेन फील एवढंच आहे की लाईव्ह मध्ये असं वाटतं की लांबून तो गाऊ राहिला, आपण ऐकू राहिलो, आणि सगळे नाचतात, सगळे एन्जॉय. तू नाचला का नाही? तुला चोरी बिरी ठेवली भाऊ. हर्षपंजीब आयडीचं नाव आहे. कोणती जर पोरगी असेल ज्याला हर्षसोबत इंटरेस्ट बोलू जातं, तू आहे का? फ्री आहे का? बोलू शकतो ना? बोलू शकतो का नाही? लाजो का राहिलं एवढं? बोलू शकतो. बघू ना. नाही बोलू शकतो तू, कारण की सिंगल आहे तू. बरोबर. अँड ही इज रेडी फॉर मिंगल का? कारण की त्याला काहीच अडचण नाही त्या बाबतीत. त्याला शेवटी लवकरात लवकर लग्न करायचं भाऊला आपल्या. मनातलं बोलला, तुझ्या मनातलं बोल, माझ्या मनातलं नाही. नाही ठीक आहे मामू बाई, कोणाला नाही करायचं भाई लग्न, प्रत्येकालाच करायचं लग्न. आणि आपलं ह्यो जो आहे सगळा राडा ठेवून गेलाय गाण्याला देवानी. जसं काय ते पेशंट नसतं का, पेशंट त्या हिशोबाने सगळं राडा ठेवून गेलं. तर रग्बी कसं राहते ती रूम कसली डेंजर आहे त्याची. घरच्यांना दाखवायची ते.
ते घरचं ते ए महिला बघा व्हिडिओ मध्ये काय म्हणतोय. ती घरची स्पेशल एक माणूस पाठवतील त्याच्यासोबत राहायला आणि त्यावर मिळून राहायला. आणि तो म्हणतो मी लई चांगला राहतो. ते बुट तिकडे ते भांडा तिकडे सगळं डीमार्टच्या पिशव्या इंस्टामार्ट. आणि काय माहिती तिकडे ते गोल्ड जिमचं सबस्क्रिप्शन घेतलं तिकडे नगरला मारणार आहे की नाही, कारण की सगळं इक्विपमेंट घेऊन गेलाय सगळं इक्विपमेंट. म्हणजे मी बघितलं वरती तर नाही दिसत आहे, पण त्याला कॉल करून विचारावं लागेल सगळंच घेऊन गेलाय का ठेवलंय काही. $100 गॉगल घेऊन गेला का विचारायला याला 100 आला गॉगल दिला नाही राव, ते ब्लॅक नाही का. मला लागत तुला माहिती का तुझे व्हिडिओ नाही का बरं का व्ह्यूवर्स लोकांनो, आपले प्रेक्षक आपली आवडती पब्लिक, तिने काय केलं माहिती का ऑडियन्स, तिने विषय असा केलाय ते व्हिडिओ असा विषय केलाय सगळ्यात हायएस्ट व्हिडिओ गेलाय तो. म्हणजे थ्रू आउट मी जेवढे पण व्हिडिओ बनवलेत ना 703 हा 703 हा 703 हा तेच 703 आणि अनलिमिटेड ताळी. किती व्ह्यू गेले माहिती का त्याला 243. सगळ्यात जास्त व्ह्यूज गेले म्हणजे जेवढे पण एक्झिस्टिंग व्हिडिओ आहेत ना तेवढे सगळ्यात जास्त व्ह्यू गेलेत. आणि रातचा व्ह्यू बघा आमची इथे कसा आहे रात्रीचा व्ह्यू. इथंच गेलो होतो ना आपण ती चौकशी करायला, काही बोलत होतं ना तिथे काहीच पंखच नव्हतं त्याच्यात, काही पण रेट सांगत होतं 25,000 आणि विदाउट अम्युनिटीज. आणि पंख पण नव्हतं फॅन पण नव्हतं विदाउट अम्युनिटीज. बाहेर निघाला म्हणा आम्ही पंख्यामुळे एका जणाचा इगो हट झाला आणि त्याच्यात ते जर नसेल तर मॅटरला म्हटलं मी हा. पंख लावून दे. हा. तो म्हणलं 700-800 रुपये लागतील नवीन पंखासाठी. म्हणलं बरं भाऊ, मला म्हणलं आमचे नाराज झाले ते पुरतं म्हणलं. नाही जाऊ दे ना येड आहे ते माहिती जाऊ दे मरू दे काय विषय. टोटल एक 8-9 हजारच खर्च केलाय इतका पैशावाला आहे हे बघा. 2 जीन्स पॅन्ट. ही कोणती कलर आहे, स्टिकर तर काढायची कमीत कमी. आता साईज ठीक आहे. ए ही कोणती एम काय साईज आहे एम कुठे बे थांबते त्याच्यात काय होतं स्टिकर आहे स्टिकर. अरे असं आहे का, मला एम दिसलं ती कोणत्या कंपनीची. अरे कंपनी रिव्हील करायची जे आपल्याला स्पॉन्सर आहे तेव्हा रिव्हील करू आपण. बरोबर ठीक आहे चालू. आणि हे अरे इथं वल्ल काय लागतंय पाहायला माणसे ते नाही दाखवू शकत. हे 2 जीन्स घेतले अजून काय घेतलं बाबा. बस एवढंच घेतलं काय. महिन्याचे कपडे झाले माझ्या. बहिणीचे कपडे महिना म्हणलं बहिणीने परत गिफ्ट दिलं का भाऊला, कारण की तिची दिदी त्याला गिफ्ट देत राहते काय शूज वगैरे. आणि तो टी शर्ट भारी रे तो ब्लॅक ॲलन सॉलीचा. मस्त आहे. कसं आहे रे गोरा लोकांना काळ जो आहे ना कलर उठून दिसतो जसं का मी झालं हर्षा झाला अजून कोण चिखली. वाईट कपडे महिन्याला वाईट ट्रान्सफर सांगितलं. कंपनी वाईट ट्रान्सफर घालून आला की महिनाच दिसतो मला. फक्त महिन्यात दिसतो तेव्हा ना एका दिवशी घालून येऊ दे मग मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये कसं दिसतं तेव्हा. आई महिन्यानं त्या दिवशी नंतर ते वाईट ट्रान्सफर घातलीच नाही. याने सगळा कांड करून ठेवलं माझा त्याचा काहीच बिचाराचा. बिचारा एकदम चांगला घालत होता आणि याने कांड करून टाकलं सगळं. वेडा कुठला. आमचं संस्थेला आठवण राहिली आम्हाला. हा ना शशांकची आठवणी. शशांक तू जर व्हिडिओ बघत असेल तर तुझी आठवणी राहिली शेट. दीदीकडून जेवण बिवण साठी काहीतरी चांगलं घेऊन म्हणतो. हा दीदीकडून पर्सन आणलं होतं ऐक ना दीदीकडून पर्सन आणलं आणि एकटं नाही त्या सौरभने चिकनच्या हातात टाकले त्याच्यात. आज दुपारी घेतलं असतील. ते सौरभने डायरेक्ट चिकनच्या हातात घातले त्याच्यामध्ये. तिने डबा डायरेक्ट त्याच्याकडे दिला. काय बोलतो तूच काय भाऊ. मग मी म्हणलं बिल्ला अजय तुला एवढीच काळजी सगळ्यांना खाऊ घालायची. शशांक ऐक बरं का व्हिडिओ मध्ये जर बघत असं दीदी मला काय तुम्ही जे पण पाठवते ते येत नाही बरं का, सगळं तोच खातो आणि तोच हेल्दी होत चाललाय. आमची तब्येत बघा किती कमी. बरोबर आहे ना. ह्यो पण हेल्दी, ह्यो स्वतःला हेल्दी म्हणून घेतो पण फिट म्हणून घेतो. कोणत्या हिशोबाने फिट आहे काय माहिती. आणि हे बघा बाहेर इथून मागं काही दाखवलंच नाही. दाखवलं हा स्वच्छता किती कारण की हर्षात भिंतीला कलर स्वच्छता काय खिडक्या पुसणार का मी काय. हे काय कपडे इकडं इथं ही माग बिल्डिंग आहे. आता याच्या जर माग जर बिल्डिंग झाली यदा कदाचित तर आहे ना फुल नाही ते तर आहेच पण सफोकेशनचं प्रो मॅक्स लेवल होऊन जाईल. आता इथं तर काहीच माग तर बिल्डिंग नाही. खिडकीकडून झोपतो. नाही रे मॅटर काय होतं खिडकी उघडून कम नको झोकायला. हे समोर आहे ना समोर एक दिवस काय आलं आम्ही होतो चुकला ना सोपं नाही दादा ते जाऊ दे.
एक दिवस आम्ही होतो नंगे पुंगे म्हणजे होतो अंडरपॅन्टवर वगैरे होतो आणि तिकडे ए भाई कॅज्युअल विषय सगळ्यांना सगळं कळलं आमचं काय आहे, कोणता ब्रँड आहे, कपडे कोणत्या ब्रँडचे, टूथपेस्ट कोणतं नाही वापरतो, नाही असं विषय आहे. सनस्क्रीन कोणतं वापरतो, असा विषय असा आहे फेसवॉश कोणतं आहे, अरे विषय असा आहे की आहे ना आईस्क्रीम कडवतात आईस्क्रीमच्या डब्यात तुम्हाला दाखवतो काय हे बघा संपल्या निर्मा. संपलेला निर्मा कुणी संपवलं एवढं अरे इथून आहे ना इथून एक कपल होतं वाटतं ते कपलनी खिडकी लोटली मग त्या दिवशीपासून आमचं एक वाट झाला म्हणलं आम्ही पण भाई मग आम्ही काय करतो स्क्रिप्टेड आहे का? स्क्रिप्टेड नाही खरंय खरंय. तुला माहित नाही का नाही, मला माहित तुम्ही तू ध्यानात नसून आला तुझ्या ध्यानात नसून राहिले मग मी म्हणलं भाऊ ती जरा ओढून ठेवत जा आणि बरोबर नाही वाटत ती त्याच्यामुळे बाकी काही नाही आणि चितळे बंधूची मिठाई भेटली त्याला ती मिठाई माझंच आहे का? रूम वर नाही येते ऑफिसला संपली ती अरे बरोबर बापरे मी 2 दिवस घरी काय गेलो 4 दिवसानंतर मिठाई घेतली आणि त्या दिवशी सगळी संपून गेली त्याची तर असं एकंदरीत विषय भाऊ लय अवघड आहे मयूर बिचारा त्याला पण मिस करतोय तर आज त्याला दीदीचा मेसेज झालाय आपला हर्षला तर ते बोलत असं इथं काय होतं काय माहिती हर्ष पण बाकी त्याचं क्लीननेस बघा सगळं त्याचे भिंती कोणतंनेस? क्लीनलीनेस काय माहिती हो आणि बघा त्याचे कपडे काय बाकी कोण कर दाखवायचं सांग ना मला. त्याचे हेडफोन त्याचं नॅपकिन इथं तो शेंबड पुसतो नाही तोंड पुसतो त्याचं ते घाणरड तोंड पुसतो तर जाऊ दे यो पण गेलाय कुठे बॅडमिंटनला हे बघा कसा आहे राडा आज फुल एक्सप्लोर करून दाखवतो तुम्हाला बघा बॅडमिंटन तिथं पडलंय तिथं ते हेल्मेट कसं पडलंय ते बॅटी कशा पडले बॅडमिंटन चिखलीची जाऊ दे असू दे काही विषय नाही आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवू आपला व्लॉग कारण की आज काय एवढं करता नाही आलं कारण की बिझी होतो मी आपण बिझी आहे कामामध्ये मी पण बिझी आहे कामामध्ये तर आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवूयात भेटूयात पुन्हा नवीन नवीन व्लॉगमध्ये टिल देन बाय बाय आणि जर अजून एक गोष्ट थांबा बंद नका करू अजून एक गोष्ट म्हणजे जर आवडत असेल व्हिडिओ थोडं पण वाटत असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब दाबा की करा दन थँक्यू आणि कमेंट ड्रॉप करा अजून काय मी इम्प्रूव्ह करू